मंगलमूर्ती मोरया. सज्जन हो, नमस्कार. गणपती बाप्पा घरी आल्यानंतर अनेक विषयांवर आपण चिंतन करू शकतो. हे 10 दिवस आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. गणपती पुढे मी त्याची पूजा केली, आरती केली, त्याला दूर्वांकूर वाहिले, फुलं वाहिली, गणपती अथर्वशीर्ष म्हटलं, गणपतीची अनेक स्तोत्र म्हटली. या सर्व गोष्टी उत्तमच आहेत. या आपण नेहमी करतो आणि त्या तशाच करतही राहिल्या पाहिजे. पण त्याचबरोबर ज्या भगवंताच्या, ज्या परमात्म्याच्या, ज्या गणपती बाप्पांच्या कृपेने मला हा सोन्यासारखा धर्म मिळालेला आहे. आज बाकीचे जे धर्म आहेत, त्यांचे धर्मगुरू असतील किंवा इतर माणसं सुद्धा आपल्या धर्माचं मोठ्या वेगळेपणाने कौतुक करत असतात. पण आम्ही हिंदू मंडळी फक्त त्यांचं ऐकून घेतो. माझ्या धर्माची गुणवैशिष्ट्ये काय आहेत ही मी काही कधीच सांगत नाही त्यांना. अरे, माझा धर्म किती मोठा आहे हे आम्ही प्रत्येक माणसानी, प्रत्येक हिंदू व्यक्तीने पटवून सांगितलं पाहिजे दुसऱ्याला. आमचा धर्म मुळातच अतिशय सहिष्णू आहे, पण त्याचा गैरफायदा इतर सगळे घेतात. म्हणून माझ्या धर्माची निदान मूळ सूत्र तरी मला माहिती नकोत का? नाहीतर काय उपयोग आहे? आमच्या हिंदू धर्माच्या मूळ स्वरूपातच असं म्हणलंय, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अर्थात विश्वातली सर्व मानव जाती सुखी असावे, सर्वजण निरोगी असावे, सर्वांनी विश्वकल्याणाचा विचार करावा आणि कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये, असा भावार्थ असलेली ही हिंदू धर्माची अलौकिक प्रार्थना आहे. या प्रार्थनेतून हिंदू धर्माने सर्व कल्याणकारी विचार केल्याचं सिद्ध होत आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे हिंदू धर्माचे अतिप्राचीन ग्रंथ आहेत. पुराण, उपनिषद, स्मृती ग्रंथ, महाभारत, रामायण हे हिंदू धर्माला सकस तत्वज्ञान सांगणारे पवित्र आणि मार्गदर्शक ग्रंथ आहेत. हिंदू धर्मातले 4 आश्रम म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अभूतपूर्व संगम आहे. 4 वर्ण हे अनुक्रमे ज्ञान, सत्ता, संपत्ती, कला यांची प्रतीक आहेत. हिंदू धर्मातला पुनर्जन्म आणि कर्मविपाक अत्यंत तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ आहे. वृद्धांची पूजा आणि स्त्रीला मातृरूपात पाहणं ही हिंदू धर्माची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये आहेत. स्त्रीला जेवढा सन्मान या धर्माने दिलेला आहे तेवढा इतर कोणीच दिलेला नाहीये. लक्षात ठेवा, आमचा गणपती बाप्पा ज्यावेळी येतो ना, त्यावेळी त्याला आम्ही फुलं वाहतो, पानं वाहतो, दुर्वा वाहतो, पण त्याच गणपतीला आमच्या माता भगिनी हळद कुंकू सुद्धा वाहतात. का हो?
गणपतीला हळद कुंकू का वाहताय? तर तो सायुधम सशक्तिकम असा आलेला आहे. म्हणजे त्याच्या दोन्हीही पत्नी ज्या आहेत, रिद्धी आणि सिद्धी, ते त्याच्या बरोबर आहेत आणि त्यांना आमच्या माता भगिनी हळद कुंकू वाहतात. माझा धर्म जो आहे तो मातृवत परदारेषु, परस्त्रीला माते समान मानणं, ही आमच्या हिंदू धर्माची शिकवण आहे. माता पिता आचार्य यांच्याबरोबर हिंदू धर्म अतिथीला पण देवासमान मानतो. म्हणून आम्ही म्हणतो ना, मातृदेवो भवा, पितृदेवो भवा, आचार्य देवो भवा आणि अतिथी देवो भवा. आतिथ्य करणं हे आमच्या धर्माचे गुण वैशिष्ट्य आहे. कर्मातली भिन्नता आणि स्नेहातली एकता हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. संस्कृतीत विविधतेत एकात्मतेचा प्रत्यय फक्त हिंदू धर्म देतो. अवघ्या विश्वाला एक कुटुंब, एक घर मानण्याची वैश्विक अनुभूती हिंदू धर्मात आहे. सगुण निर्गुणाचा अद्भुत समन्वय हिंदू धर्मात आहे. सगुण अवतारात हिंदू धर्माचा गौरव सामावलेला आहे. हिंदू धर्म केवळ स्वराज्यापुरता मर्यादित नाहीये. स्वराज्याचं सुराज्य करून तो रामराज्याकडेही झेपावतो. सज्जन हो, लक्षात ठेवा, मागला इतिहास म्हणून पाहायला गेलात ना, हे ब्रिटिश आले, त्याच्या आधीचे मुसलमान आले आणि या संपूर्ण देशाला त्या गुलामगिरीत असताना इतक्या वाईट सवयी लागल्या आणि आम्ही आमचं स्वत्वच विसरून गेलो. म्हणून आम्ही पुन्हा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदंती. धार्मिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा उद्घोष हिंदू धर्म करतो. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. या सर्वांचा उपयोग सत्य दर्शनासाठी, एकात्मतेसाठी आणि परमार्थासाठी झाला पाहिजे, हा हिंदू धर्माचा आग्रह आहे. हिंदू धर्मातलं ऋत अर्थात वैश्विक सत्याची संकल्पना दिव्य आहे आणि त्याच्यावर आधारित व्यक्तिगत जीवन निस्वार्थ, तपोमय, त्यागमय, निष्ठामय, श्रद्धामय करण्याचा आदेश हिंदू धर्म देतो. आमचे सगळे जे क्रांतिकारक होते ना, यांनी धर्माची सगळी मूळ सूत्र जी होती ती अभ्यासलेली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र पहा आणि त्या अंदमानामध्ये असताना सुद्धा, इतका प्रचंड छळ चालू असताना सुद्धा हा महापुरुष आम्हाला किती प्रेरणेचे स्रोत देतो. ही केवळ हिंदू धर्माचा अभ्यास केल्याचीच फलश्रुती आहे, लक्षात ठेवा. त्यांनी आमच्या गणेशाकडे, त्यांनी आमच्या सर्व देवदेवतांकडे ज्या वेगळ्या भूमिकेतून पाहिलेलं आहे, तेच तत्व आम्ही पण अंगीकारायला नको का?
कुटुंब संस्था म्हणजे हिंदू धर्माचं सार सर्वस्व आहे. अथर्व वेदातल्या ऐक्यवृद्धी या सूक्तात असं म्हटलेलं आहे, हे बांधवांनो, तुमच्यातला द्वेष नाहीसा होऊन तुमची हृदय आणि मन एक होवो. धेनुवत्सादृश सौहार्द तुमच्या ठाई वृद्धिंगत हो. पुत्र पित्याची अवज्ञा न करो. माता पुत्रांमध्ये एकोपा असू दे. पती पत्नी परस्परांशी मधुर आणि मृदू भाषण करो. बंधू भगिनी परस्परांचा विद्वेष न करो. समस्त जन सामंजस्याने आणि एकोप्याने मधुर भाषण करो. हे बांधवानो, तुमच्या घरातला देवविरोध, नास्तिकता नाहीसा करून द्वेषरहित आणि एकोपा निर्माण करणारी कृत्य आम्ही प्रारंभ करतो. ऐक्यवृद्धी हे सूक्त आहे बरं का. सज्जन हो, लक्षात घ्या, माझा धर्म मला समजून घेतला पाहिजे. आणि हिंदू धर्माची जी व्याख्या आणि व्याप्ती आहे ना, धर्म शब्दाची व्युत्पत्ती, धर्म शब्द ध्रुव धातूला मन प्रत्यय लागून सिद्ध झाला आहे. ध्रुव म्हणजे धारण करणे, आणि या धातूपासून धर्म शब्द बनलेला आहे. धर्म शब्दाची व्युत्पत्ती 3 प्रकारे होते. ध्रियते लोकः अनेन इति धर्मः. लोकांची धारणा करणारा तो धर्म. धरती धारयती वा लोकम इति धर्मः. संसाराला आणि लोकांना धारण करणारा तो धर्म. ध्रियते लोकयात्रा निर्वाहार्थम यस्य धर्मः. लोकयात्रा निर्वाहार्थ सर्वांना धारण करणारा तो धर्म. धर्म शब्दाची व्याख्या धरती लोकान ध्रियते पुण्यात्मभिः इति वा अशी धर्म संज्ञेची व्याख्या आहे. जो लोकांना धारण करतो किंवा जो पुण्यात्म्यांकडून धारण केला जातो तो धर्म आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास सदाचारी, नीतिसंपन्न, लोककल्याणकारी आचरण म्हणजेच धर्म आहे. सज्जन हो, गणपती बाप्पा आमच्याकडे आल्यानंतर थोडा वेळ त्याच्यापाशी बसा आणि हा धर्म जाणून घ्यायचा प्रयत्न करा. असं जर केलं ना आम्ही, तर आम्ही इतर धर्माच्या सर्व लोकांना सांगू शकतो की आपण किती मोठे आहोत. आज आपल्या भारतात इतर धर्मात गेलेली कितीतरी माणसं आहेत, पण त्यांचा DNA हिंदूच आहे. 7-8 पिढ्या पूर्वी ही सगळी माणसं हिंदूच होती. म्हणून त्यांची घर वापसी जर करायची असेल तर माझं हिंदू धर्माचं तत्वज्ञान मला उत्तम प्रकारे सांगता आलं पाहिजे. गणपती बाप्पा पुढे हीच प्रार्थना करूया की भगवंता, आम्ही कुणाचा संहार व्हावा अशी इच्छा सुद्धा करत नाही, पण जी लोक वाट चुकून दुसरीकडे गेली ती परत येऊत. हीच प्रार्थना आम्हाला करणं अत्यावश्यक वाटतं. आपण असाच विचार करत राहूया. धन्यवाद. नमस्कार.